गोष्ट आहे 2013 सालची. भारताचा प्रसिद्ध सिंगर हनी सिंग लंडनमध्ये शूट करत असतो. तो, त्याचा मित्र आणि पूर्ण शूटिंगचं युनिट तिथं काम करत असतं. संध्याकाळच्या वेळेला तिथे त्यांची एक कॉमन मैत्रीण येते. ती म्हणते, "तुला माझ्यासोबत डिनरसाठी यावं लागेल." हनी सिंग म्हणतो, "शूटिंग झाल्यावर जाऊया." दोघेही डिनरसाठी एका लंडनमधल्या हॉटेलात जातात. आता दुसरी गोष्ट, बँकॉकमध्ये अल्सना नावाचं एक पाकिस्तानी हॉटेल आहे. तिथलं पुदिना चिकन हे हनी सिंगचं खूप आवडीचं आहे. हे पुदिना चिकन हनी सिंग 2007 पासून तिथं जाऊन खातोय. आता गोष्ट लंडनमधल्या हॉटेलातली. हॉटेल पूर्ण रिकामं असतं. हॉटेलात फक्त एक बारटेंडर आणि त्याची कॉमन मैत्रीण असते. हनी सिंग ऑर्डरसाठी मैत्रिणीला विचारतो. मैत्रिणी इशारा करते. तेवढ्यात तो वेटर समोर ऑर्डर आणून ठेवतो. त्या डिनरच्या ऑर्डरमध्ये आणलेला असतो तोच मेन्यू. बँकॉकच्या हॉटेलमधला पुदिना चिकन. तो ते चिकन टेस्ट करतो. त्याला बँकॉकच्या हॉटेलसारखी सेम टेस्ट लागते. त्यानंतर त्याची मैत्रीण त्याला म्हणते, "आपण वर जाऊया." सिक्रेट डोअरमधून दोघेही इल्युमिनाटीच्या सॅटॅनिक चर्चमध्ये जातात. ते चर्च सुद्धा रिकामं असतं. गूढ आणि रहस्यमय अंधारात असतं. तिथं सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज असतात. त्यानंतर हनी सिंग सोबत ज्या डील्स होतात, तिथून सुरू होतो हनी सिंगच्या प्रसिद्धीचा काळ. आता हा तोच काळ ज्यात हनी सिंगने ब्राऊन रंग दे, हाय हिल्स, डोप शोप, ब्ल्यू आईज या गाण्यांनी बाजार उठवून टाकलेला असतो. अचानक ही प्रसिद्धी त्याला कशी आली? ती कुठून मिळाली? इल्युमिनाटी ही काय भानगड आहे? जगातले असे कोणते सुपरस्टार आहेत ज्यांची चर्चा इल्युमिनाटी सोबत होते? ह्याच रहस्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. इल्युमिनाटी हे नाव घेताच तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र आलं असेल. एक त्रिकोण, त्यातील एक डोळा आणि जगावर अदृश्य राज्य करणारी एक अत्यंत गुप्त संघटना. मंडळी, इल्युमिनाटीची सुरुवात प्रत्यक्षात 1776 मध्ये जर्मनीतील बवेरिया इथं झाली होती. ॲडम वेईशॉप नावाच्या एका प्रोफेसरनं या संघटनेची स्थापना केली होती, ज्याचा मूळ उद्देश जगातला कट्टर धार्मिक प्रभाव कमी करून तर्क असलेल्या विचारांचा प्रसार करणे हा होता. परंतु ही गुप्त संघटना इतकी शक्तिशाली झाली की सरकारने त्यावर बंदी घातली आणि सगळी कागदपत्र जाळून टाकली. ही संघटना तेव्हापासून संपुष्टात आणली. मात्र या इल्युमिनाटीची खरी चर्चा इथूनच सुरू होते. लोकांचा असा ठाम विश्वास आहे की इल्युमिनाटी ही अजूनपर्यंत संपलेली नाहीये. उलट ती आणखी गुप्त झाली आणि जगातल्या बँकिंग सिस्टीम, राजकारण, हॉलिवूड, पॉप स्टार्स आणि संपूर्ण एंटरटेनमेंट विश्वावर ती नियंत्रण ठेवते. पण या इल्युमिनाटीची जगात चर्चा व्हायचं कारण काय? तर याचं कारण म्हणजे न्यू वर्ल्ड ऑर्डरची थेअरी. असं मानलं जातं की ही संघटना पडद्यामागून जगाची सगळी सूत्र हलवते आणि संपूर्ण जगाचा एकच राजा म्हणून हुकुमशाहीकडे जगाला घेऊन जाते. जेव्हा जेव्हा जगात मोठी युद्ध होतात, आर्थिक मंदी येते किंवा एखादी महामारी येते, तेव्हा त्या सिच्युएशनचे धागेदोरे इल्युमिनाटी सोबत जोडले जातात. यामध्ये सेलिब्रिटींचाही समावेश असतो. पण त्याचं त्यात असणं हे ग्लॅमरस आणि तितकंच हॉरर आहे. इल्युमिनाटीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की प्रसिद्धी आणि करोडोंची संपत्ती मिळवायची असेल तर हे कलाकार इल्युमिनाटी सोबत डील करतात आणि त्या बदल्यात त्यांना काही विशिष्ट चिन्हांचा म्हणजेच हाताने बनवलेला त्रिकोण, एकाच डोळ्याची खून, डेव्हिल हॉर्न्स म्हणजेच पॉप गाण्यांमध्ये आपल्याला जी शिंग दिसतात त्यांचा सगळ्यांचा प्रसार करावा लागतो. मुळात इल्युमिनाटी संघटना लुसिफरची उपासना करते. त्यासोबतच स्वतःचा आत्मा त्या संघटनेसाठी गहाण ठेवावा लागतो. ह्या बाबतीत जगातले खूप सेलिब्रिटी असे आहेत जे इल्युमिनाटीमध्ये अडकले होते. काही काही सेलिब्रिटींची आजही नावं घेतली जातात. ते सेलिब्रिटी सोशल मीडियावर हातवारे करून त्यांच्या सिम्बॉलिझम्स मधून इल्युमिनाटीचा प्रचार करताना दिसतात. एकेकाळी हनी सिंग अशाच पद्धतीने इल्युमिनाटीच्या जाळ्यात फसला होता. मैत्रिणीसोबत सॅटॅनिक चर्चमध्ये गेल्यावर तिथल्या गुप्तचर लोकांकडून त्याला विचारण्यात आलं होतं, "तुझ्या प्रसिद्धीसाठी आम्ही काहीही करू शकतो. आमची जगातली टीम इतकी बलाढ्य आहे की जरी तू लोकांना आवडत नसला तरी तू लोकांना आवडू लागशील. अशीच आमची सिस्टीम वर्क करते. तुला या सिक्रेट सोसायटीला जॉईन करायचं असेल तर काही परंपरा पार पाडाव्या लागतील." ह्या परंपरा म्हणजे इल्युमिनाटीची डार्क रियालिटी. जर इल्युमिनाटी टीमचा भाग व्हायचा असेल तर त्या सैतानाच्या चर्चमध्ये पूर्ण शरीर झाकलेल्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यात एका काळ्या शैतानासमोर शपथ घ्यावी लागते. ती शपथ घेण्यासाठी डावा अंगठा मधोमध कापून 15 ते 20 मिनिट रक्ताचा डाग कागदावर द्यावा लागतो. त्यानंतर आपल्या जवळच्या व्यक्तीचं नाव त्यावर लिहावं लागतं. त्याचा किंवा आपल्या अशा दोघांचा आत्मा तिथं गहाण ठेवावा लागतो.
त्यानंतरच ती डील पूर्ण होते. हनी सिंग सोबत देखील ह्याच गोष्टी सॅटॅनिक चर्चमध्ये झाल्या. त्यानंतर हनी सिंगच्या गाण्यात आपल्याला इल्युमिनाटीचं सिम्बॉलिझम आणि चित्र दिसू लागली. हनी सिंग बऱ्याच वर्षांसाठी इल्युमिनाटी संघटनेमध्ये अडकून होता. त्यातून हळूहळू त्याची सुटका झाली खरी, पण मात्र आजही सोशल मीडियावर आपल्याला या गोष्टीवर ह्युमर्स बघायला मिळतात. अशाच पद्धतीने टुपाक शकूर, मायकल जॅक्सन यासारख्या नावांची चर्चा होण्यामागेही खास कारण आहेत. मायकल जॅक्सन बद्दल तर असं बोललं जातंय की करिअरच्या सुरुवातीला मायकल हा इल्युमिनाटीचा भाग होता, पण नंतर त्याने त्या विरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. त्याच्या दे डोंट केअर अबाउट अस यासारख्या गाण्यांमधून तो सिस्टीमला प्रश्न विचारायला लागला. त्यानंतर त्याच्या अचानक मृत्यूच्या काही दिवस आधी तो खूप घाबरलेला सगळ्यांना दिसू लागला, असं त्याच्यासोबतचे इंटरव्ह्यूमध्ये सांगताना आपल्याला दिसतात. पण या घाबरण्यामागे, मायकल जॅक्सनच्या प्रसिद्धीमागे आणि इल्युमिनाटीच्या विरोधात गेल्यामुळं त्याचा अंत झालाय असे बरेच जण बोलायचे. त्यासोबतच टुपाक शकूर याने चक्क इल्युमिनाटी नावाचा अल्बम काढला होता. तो नेहमी व्यवस्थेच्या विरोधात बोलायचा, गाणी करायचा. अनेकांच्या मते टुपाकने इल्युमिनाटीचं रहस्य जगासमोर आणायचा प्रयत्न केला होता, म्हणूनच त्याची हत्या करण्यात आली. जेव्हा एखादा मोठा सेलिब्रिटी अचानक यशाच्या शिखरावर पोहोचतो किंवा त्याच्या अत्यंत गूढ पद्धतीने अंत होतो, तेव्हा इल्युमिनाटीचं नाव हमखास घेतलं जातं. लेडी गागा, बियॉन्से, जे-झी सारख्या कलाकारांना तर जगात इल्युमिनाटीचं ब्रँड अँबॅसेडर मानले जाते. त्याचबरोबर पुण्याच्या गल्लीबोळातून आलेला एक सामान्य मुलगा, म्हणजेच हस्तिका बस्ती म्हणत संपूर्ण देशाच्या रॅपवर राज्य करायला लागलेला, तिथूनच संशयाची ठिणगी पडते असा एमसी स्टॅनच्या बाबतीत इल्युमिनाटीचा संबंध जोडला जाण्याचं कारण म्हणजे त्याची बदललेली लाईफस्टाईल. त्याने आपल्या गाण्यात वापरलेली इल्युमिनाटीचे सिम्बॉलिझम्स, त्याच्या गळ्यातील प्रसिद्ध 666चं पेंडंट असो किंवा त्याच्या हाताने बनवलेली विचित्र चिन्ह, यात सुद्धा एक इल्युमिनाटीचं रहस्य दडले. त्याच पद्धतीने स्टॅनचं अचानक बदललेलं रूप, त्याचे महागडे हिरे आणि त्याची बोलायची पद्धत याला काही लोक डेव्हिल डेल किंवा सैतानाशी केलेल्या डीलचा भाग मानतात. त्याच्या काही रॅपमध्ये पिरॅमिडचे आकार, एक डोळा झाकून घेतलेले पोजेस आणि सापांचे व्हिज्युअल्स वारंवार दिसतात. लोकांच्या मते ही इल्युमिनाटीची सिम्बॉलिक मेसेजेस देण्याची पद्धत आहे. थोडक्यात सांगायचं झालं काय, तर इल्युमिनाटी हे वास्तव असं आहे की निव्वळ माणसाच्या कल्पनाशक्तीचा खेळ आहे. हे आजही एक रहस्यमय कोडच आहे, ज्यावर लोक विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी प्रत्येक डॉलरच्या नोटेवरील पिरॅमिड हे त्याचे पुरावे आहेत. आणि ह्याच तर्कावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी हे केवळ चित्रपट किंवा संगीतातला प्रसिद्धी मिळवून देण्याचं मार्केटिंग गिमिक आहे. पण जोपर्यंत जगात सत्ता, पैसा आणि प्रसिद्धीचं गूढ कायम राहील, तोपर्यंत इल्युमिनाटीचे हे गुपित लोकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू म्हणून असंच टिकून राहील. मंडळी, इल्युमिनाटी बद्दल तुम्हाला काय वाटतंय? इल्युमिनाटी ही खरंच अस्तित्वात आहे का? हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.